भारत कला दर्पणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. टूर स्पेशल इव्हेंट. मित्रांनो, सस्नेह नमस्कार. आम्ही निघालो ओंकारेश्वर, इंदोर आणि उज्जैनच्या टूरवर. हा प्रवास इतका सुखद होता आणि त्या सुखद प्रवासामध्ये निसर्गाचा साथ मिळाला आम्हाला मेळघाटचा. अमरावतीवरून निघालो परतवाडा अचलपूर मार्गे पोहोचलो आम्ही मेळघाटामध्ये आणि धारणीच्या अगोदर असलेला हा मेळघाटचा सुंदर असा प्रवास. घाट तर इतका जबरदस्त आहे की तुम्ही विचार करू शकता या घाटामध्ये गाडी चालवताना अगदी थरार उडतो. पण खूप मोठा ॲडव्हेंचर आणि तेवढाच आनंदसुद्धा या रानावनात फिरताना घाटामध्ये आपल्याला मिळतो. माझी पत्नी, मुलं सोबत होते. उज्जैनला खूप सुंदर असा माहोल आणि तिथल्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं. देवदर्शन झालं, महाकालेश्वराचं दर्शन झालं आणि त्यानंतर इंदोरला पोहोचलो आणि तिथल्या मिठाईचा, मिष्ठान्नाचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या चिवड्यांचा, ज्याला आपण मिक्सर म्हणतो, त्या मिक्सरचा आस्वाद घेतला. खट्टा मिठ्ठा, शेव, विविध प्रकारचे चिप्स आणि एक आनंदी वातावरणामध्ये. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, तुम्हाला व्हेरायटी ते ठेवतात त्याच्याबद्दल काय म्हणायचं? जबरदस्त, म्हणजे व्हेरायटी तर इतक्या आहे. ऑरेंज वाला जर खाऊन खायला तर असं वाटतं की लिटरली ऑरेंज खाते. ऑरेंज आहे, हिंग आहे, कैरी वाली, लसूण अरे बापरे. मला हे मला बटरस्कॉच त्यातल्या जगाला फेवरेट. इंदोरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आम्ही बघितला. मल्हारराव होळकर आणि त्यांचे पूर्वज यांचा संग्रहित केलेला एक म्युझियम पॅटर्न मधला हा राजवाडा, जिथे ते राहायचे. आणि इंदोर शहरामध्ये म्हणा किंवा मध्य प्रदेशमध्ये त्यांनी मराठ्यांचं राज्य प्रस्थापित करून एक वेगळी ओळख तयार केली होती. अहिल्याबाईंना शतशत नमन. ओंकारेश्वर, जिथे नर्मदा नदी अगदी भव्य पात्र आणि त्या होडीतून, त्या नावेतून, त्या बोटेमधून प्रवास करताना आणि आजूबाजूचे प्रेक्षणीय स्थळं बघताना खूप आनंद होतो. इथे राहण्याची सुंदर व्यवस्था संत गजानन महाराज देवस्थान शेगावच्या वतीने इथे केलेली आहे. तिथे आमचा निवास होता. त्यासोबतच ओंकारेश्वराचं दर्शन आणि मग उज्जैनच्या दिशेने आमचा प्रवास. उज्जैनला पोहोचलो आणि उज्जैनला सुद्धा एक अवर्णनीय असा देखावा आम्हाला बघायला मिळाला. उज्जैनमध्ये सप्तऋषी, त्यानंतर जे विषप्राशन केलं होतं शंकराने, या सर्व म्हणजे महादेवाचं, ओंकारेश्वर महादेवाचं, महाकालेश्वर हे जे दर्शन आहे किंवा ही जी श्रद्धा आहे ती कुठेच अध्यात्म आणि भक्तीला मागे ठेवत नाही, तर ती त्यामध्ये अग्रेसर होते आणि आपल्याला एक नवीन चैतन्य, मनाची शांती देत असते. आपण त्यासाठीच देवस्थानाला व्हिजिट देतो. आणि हे देवस्थान भारतीय संस्कृतीचं हे खूप मोठं वैभव आहे. त्यामुळे अंधश्रद्धा जर बाजूला ठेवली, कर्मकांड जर बाजूला ठेवलं, तर मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेण्यासाठी आणि त्या देवाला, जे सृष्टीने, या प्रकृतीने, निसर्गानं आपल्यासाठी बनवलेलं एक स्थान आहे, या उद्देशानं, त्या एका मोटिव्हनं, त्या एका फोकसने जर आपण गेलो, तुम्हाला असं वाटतं मनाची शांती, बुद्धीची स्थिरता आणि शारीरिक मानसिक बळ आपल्याला नक्कीच मिळेल. तोच उद्देश आमचाही होता. एक सुंदर असा टूर हा आम्ही
ओंकारेश्वर, इंदोर, उज्जैनच्या माध्यमातून केला आणि डिसेंबर 2024च्या या साल संपल्यानंतरचा हा जो प्रवास होता, नवीन वर्ष 2025चा आमचा नवीन वर्षातला, तो अगदी व्यवस्थित संपन्न झालेला आहे. मित्रांनो, तुम्हीसुद्धा ओंकारेश्वर, इंदोर आणि उज्जैन असा कॉम्बो 3 प्लेसेसचा, हा 3 शहरांचा किंवा 3 चांगल्या देवस्थानांचा, टुरिस्ट प्लेसेसचा आनंद तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच घेऊ शकता. गाडीनी, ट्रेननी किंवा बसनी तुम्हाला जसं कन्व्हिनियंट होईल तसं जाण्याच्या व्यवस्था आहेत. गुगलवर किंवा इतर सर्च इंजिनवर याची माहितीसुद्धा अवेलेबल आहे. मित्रांनो, परतीच्या प्रवासामध्ये मग आम्ही किशोर कुमार यांचं स्मारक खंडवा इथे थांबलो आणि त्यांच्या स्मारकाला, त्यांच्या गीतांना, त्यांच्या सुरांना आठवण्याचा एक सुंदरसा प्रयत्न केला. या त्यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर खूप आनंद झाला. तुम्ही पण या प्रवासामध्ये परतीच्या किंवा जाताना या स्मारकाला नक्की भेट द्यावी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. जय ओंकारेश्वर, जय महाकालेश्वर आणि इंदूरच्या महामहिम अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. धन्यवाद.